उठा कुकू आहे त्याच्याकडे चल मंगळू या नाही का रे मंगळू अयो वैजंता माझा पिढीजात पलंग अयो गेला तुला सांगतो बा मी आणि माग कसा दिस जातो बघ ते कळतच नाही आज ह्या गावात उद्या त्या गावात होय का वय अरे कधी कधी ना महिना घरात येणं होत नाही बघ हा जिथं चित्रवासची खादर भेटली तिथं टाकलं डिअर अरे माझं बी तसंच आहे बघ कामाच्या रगाड्यात ना 6-6 महिने घरीच येणं होत नाही बघितलं का कशी कष्टाची आहेत माझी पोरं होय तर कष्ट केलंच पाहिजे आपण काय सावकार आहे का हे जे उभं केलं आहे ते कष्टानंच केलं आहे आता बाळाचं मार्गी लागलं म्हणजे जात अगं वागल की उभी जबाबदारीनं अरे बाळू खवा दिस उजाडायला गेला आहेस आता येतो आहेस मग गाव कोणी उंदडायचं बाळू अरे म्या काय म्हणते हाय अगं आधी बस उतरी दे बर बस सत्य पाणी दे त्याला एवढ्या भाकरी घेऊन गेलता त्याचं काय झालं खाल्लं पिलेलं कुणाचं काढून आहे मग भाकर घरात बसून खाता येत नाही वय बाहेर न्यायची काय गरज आहे अरे बा असू दे की सत्ते बाजवर तू दिलेल्या भाकऱ्या ठेवल्या आहेत घेऊन ये म्हणजे काय खाल्लं नाही वय घरातनं दिलेल्या भाकऱ्या जशा तशा आणल्यात माघारी अरे म्हणजे दिसभर उपाशीच होता का काय अरे एक म्हातारी आहे तिच्यासाठी नेल्या होत्या भाकऱ्या लय मानाची ती घेतल्याच नाहीत तिनं बघितलं का हे असं आहे 2 पैक कमवायचं तर ते राहिलं तिसरीकडं जो गडी घरात लिहून बाहेर वाटतोय बाप्पा अरे काय होता आणि काय झालास वाट उशिरा सापडली आता नाही चुकाय बघ आता काय मला सोडून त्या बाळ्याचे पाय धरणारेस का नाही तुम्ही गुरु हायसा तेव्हा तुम्हाच ती सोडायचा नाही अहो पर ज्याला हुडकीत होतो तोच सापडला आता मला काय बी नाही बाप्पा या बाळ्याचा नाद सोड नाहीतर आयुष्यभर बांधून ठेवीन तुला अहो मारून टाकलं तरी बी चालल पण आता बाळूचं पाय सोडायचा नाही गुरुजी अहो शंकर हाय त्यो अरे मंगळू तू गती संघ घ्यायला पाहिजे रे
अरे बापो बाबा बाबा आवाज देत नव्हता ते पंच म्हणलं द्या काढ बहिरीला पाहिजे घेऊन आलो तात्या हात लाल आहे अजून राहू दे हा या बघा काय आणलं आहे बसा हा अरे मंगळू तुला काय आणलं नाहीस का मला मला काय आणू अरे एखादी गादी आणायची गादी मला नका मला काय मी कुठं पडेल मंगळू तू माझा माणूस आहे अरे तुझ्या अंगावर चांगले कपडे पाहिजे पोटाला चांगलं अन्न पाहिजे आणि खिशात पैसा सुद्धा पाहिजे बाईक बाईक काय ठावा नाही अव माझं बी तसंच आहे पैसच नाही माझ्याकडे अरे मग एक काम कर ना इथे येऊन राहा आमच्या बरोबर नको नको त्या परीस असं करू ना त्या पंचाकडून पैक घेऊन या आणि मला द्या मी सांगतो लय पैक आहे त्याच्याकडे बरोबर आहे जो मार्ग दावेल आपल्याला अरे तो पैसा लाभायचा नाही तू मस्ती या पाळ्याचं तोंड बंद करायचं असेल तर आपल्याकडे पैसा पाहिजे दोंदळ आहेत का जी अरे कोण कुठला तू हा माफ कर जा बाबा बा अजून मी तसाच उभा आहे वाट बघायला जाईल द्यायला काय नाही कोणाला द्यायचं आपण आपल्याकडे काय पंचासारखं धान्याचं कोठार आहे का कल्याण होईल बघ तुझं आया अरे काय केलंय जाऊ दे की बा गरीब आहे तू आणि असं बी सुखासुखी कोणी भीक मागतं का पर म्या नाही म्हणलं होतं त्याला अरे पांडुरंगानं दान करायची ताकद दिली आहे तुला देताना माग पुढे बघू नकस हे बघ पाळ्या ते दोंधळ दिसतात ना त्यासाठी खांब गाळलाय म्या त्यामुळं तू खरंच कोणाला काय बी द्यायचं नाही आळू अरे त्याला नाही आवडत तर कशाला असं वागतोयस अरे भुकेल्याला अन्न ताणलेल्याला पाणी देणं धर्म आहे आपला शहाणपणा शिकवू नका राहील याच्यामुळे घरातलं काय बी देणार नाही मी आज मी बघल काय द्यायचं